वयात महत्वाच्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मार्फत गरजू रुग्णांसाठी मदत। अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15 कोटी 79 लाखांची मदत। किडनी, यकृत, फुफ्फुस, हृदय प्रत्यारोपणासाठी कोट्यावधींची मदत। खार्चिक उपचारांना मुख्यमंत्री सहायता निधीचा आधार। अवयव प्रत्यारोपणासाठी मदतीची प्रक्रिया अधिक गतिमान, रुग्णांना मोठा दिलासा। महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा। जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांचं नागरिकांना आवाहन। 21 ऑगस्टला 36 जिल्ह्यांमध्ये महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन। धनंजय देशमुखांकडून बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र। कारागृहातील गैरप्रकारांबाबत चौकशीची मागणी। कर्मचाऱ्यांच्या नावासह चौकशीची मागणी। राज्यभरात वीज चोरांना महावितरणचा जोरदार तडाखा। वीज चोरी विरुद्ध राज्यात धडक मोहीम। 4 महिन्यामध्ये घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसंच इतर वर्गवारीमध्ये 19,599 ठिकाणी वीज चोरी उघड। चर्चगेट स्टेशन जवळच्या आयकर विभागाच्या कार्यालयाला आग। अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण। अडकलेल्या 2 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश। पालघरच्या तारापूर MIDCतील विराज प्रोफाईल कंपनीमध्ये स्फोट। उत्पादन सुरू असताना ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती। अपघातात काही कामगार जखमी झाल्याची माहिती। मीरा भाईंदरमधील गोल्डन नेस्ट परिसरामध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळला। सुदैवानं एक स्कूल बस अवघ्या काही सेकंदांनी पुढे गेल्यानं मोठा अनर्थ टळला। मुंबई महापालिकेवर आणखीन 702 कोटी 44 लाख रुपयांचा आर्थिक भार। MMRCLच्या भूमिगत पादचारी मार्गासाठी BMCनं पैसे देणार। 1.5 किलोमीटर भूमिगत पादचारी मार्ग उभारला जाणार।